नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, कारागृह विभाग सरळ सेवा भरती 2023-2024 ची निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि ही यादी जी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी टाकलेली आहे। 4 याद्या आहेत मित्रांनो, प्रत्यक्ष यादी आणि निवड यादी। ठीक आहे, एकूण पदसंख्या जी होती आणि पदाचं नाव जे होतं ते लिपिक होतं। एकूण पदसंख्या 125 होती। याची निवड यादी याच्यात जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, कॅटेगरी जे आहे ते ओपन कॅटेगरीची याच्यामध्ये निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता 189.91 मार्क्स जे आहेत ते पहिला कॅन्डिडेट तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये बघायला मिळणार आहे। ठीक आहे, याच्या प्रकारे असा जर आपण बघित गेलं मित्रांनो तर शेवटपर्यंत जे आखरीचा जो कॅन्डिडेट राहणार आहे तो आखरीचा कॅन्डिडेट जो राहणार आहे लिपिक पदामध्ये तो 125व्या नंबरचा आहे आणि ST कॅटेगरीमधनं आहे। तर ST कॅटेगरीमध्ये एक सर्व्हिसमॅन 103.91 मार्क त्यांना आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारच्या निवड यादी याच्यामध्ये लागलेल्या आहे। ठीक आहे, तर निवड यादी आहे मित्रांनो कॅटेगरी वाईज जर बघायचं झालं याच्यामध्ये तो ओपन कॅटेगरीचा आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीमधला पहिला कॅन्डिडेट आपल्याला जो दिसणार आहे तो 189.91। याच्यानंतर जो ओपन कॅटेगरीमध्येच आपण खाल्या जर स्कोर डाऊन करत गेलो तर 27व्या नंबरले जे कॅन्डिडेट आहे फिमेल कॅन्डिडेट 142.99 मार्कावर त्यांचं झालेलं आहे। ठीक आहे, तर याच्यानंतर जे आहे EWS कॅटेगरीमध्ये 1 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे मित्रांनो त्यांना 185.71 मार्क आहे आणि त्याच्यानंतर जर खाल्या बघितलं आपण तर शेवटचा जो 12 नंबरचा कॅन्डिडेट आहे मेल कॅन्डिडेट त्यांना 115.88 मार्क EWS कॅटेगरीतून आहे। ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी कट ऑफ जो आहे तुम्हाला कमी लागलेला याच्यामध्ये दिसत आहे। ठीक आहे, जर OBC कॅटेगरीचा जर विचार केला आहे पहिल्या नंबरचा कॅन्डिडेट जे आहे 186.42 मार्क आहे, OBC जनरलची शीट आहे त्यांना। ठीक आहे, याच्यानंतर जर शेवटचा जर विचार केला आपण OBC कॅटेगरीमध्ये तर 33 नंबरला बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये फिमेल कॅन्डिडेट आहे आणि 112.46 मार्काचा कट ऑफ त्यांचा आहे। ठीक आहे, याच्यानंतर विजयीचा जर विचार केला विमुक्त जाती तर विमुक्त जातीमध्ये मेल कॅन्डिडेट आहे 176 मार्काचा आणि लास्ट जो कॅन्डिडेट आहे 5 नंबरला तर 5 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तो आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये 116.65 मार्क। ठीक आहे, याच्यानंतर जर कॅटेगरी NTBचा जर विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये NTBमध्ये 180.47 मार्काचा पहिला कॅन्डिडेट आणि कॅन्डिडेट तिसऱ्या नंबरला जे आहे ते फिमेल कॅन्डिडेट NTBमधून 171.06 मार्क आहे। ठीक आहे, कॅटेगरी NTCचा जर विचार केला तर पहिला कॅन्डिडेट जो आहे तो 182.69 मार्काचा आहे आणि 5व्या नंबरचा लास्ट कॅन्डिडेट जो आहे मेल तो आहे NTCमधनं 100.64 मार्काचा PT मधनं आहे। ठीक आहे, नंतर NTDचा जर विचार केला मित्रांनो तर NTDमध्ये पहिल्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे मेल कॅन्डिडेट आहे 180.47 मार्क NTD जनरलमधनं आहे आणि 4 नंबरला जर विचार केला तर NTD एक सर्व्हिसमॅनमधनं आहे 142.69 मार्क। ठीक आहे, कॅटेगरी SBCचा जर विचार केला तर SBC कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ते पहिल्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे 176.02 मार्काचा आहे SBC जनरल आणि 4 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तो SBC एक सर्व्हिसमॅन 127.115 मार्क आहे। ठीक आहे, SC कॅटेगरीचा जर विचार केला मित्रांनो पहिला नंबरचा जो कॅन्डिडेट आहे 180.47 मार्काचा आहे आणि लास्ट कॅन्डिडेट जो आपण बघितला 120व्या नंबरला 24व्या नंबरला तर 24व्या नंबरला आपण बघू शकतो इथे SC PT मधनं कॅन्डिडेट आहे 114.76 मार्काचा। ठीक आहे, नंतर कॅटेगरी ST आहे। कॅटेगरी STमध्ये तुम्ही बघू शकता पहिल्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे 176.84 मार्काचा आणि 8 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे ST एक सर्व्हिसमॅन 103.91 मार्काचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारची ही निवड यादी होती मित्रांनो। आता याची आपण जी वेटिंग लिस्ट आहे ती प्रत्यक्ष यादी आहे ती बघणार आहोत। प्रत्यक्ष यादीसुद्धा दिलेली आहे। पदनाम जो आहे तर लिपिक आहे, एकूण पदसंख्या 125 मी तुम्हाला सांगितलं आहे। याच्यामध्ये वेटिंग लिस्ट बघा तर वेटिंग लिस्टमध्ये कॅटेगरी ओपनमध्ये जे आहे ते 22 लोकांची यादी लावण्यात आलेली आहे। याच्यामध्ये पहिला नंबरचा ज्या कॅन्डिडेट आहे त्यांना 184.91 मार्क आहेत आणि 22व्या नंबरच्या कॅन्डिडेटला 123.45 मार्क ओपन PT मधनं आहे। ठीक आहे, कॅटेगरी जर आपण अनाथांचा विचार केला याच्यामध्ये पहिल्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे त्याला 118.74 मार्क आणि दुसऱ्या नंबरला 131.30 मार्कावर लावण्यात आलेला आहे। कॅटेगरी EWSचा विचार केला तर पहिल्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे मित्रांनो एकूण 16 लोकांची लिस्ट वेटिंग लिस्ट याच्यामध्ये लावण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये 182.69 मार्क आणि 16व्या नंबरच्या कॅन्डिडेटला 106.18 मार्क PT मधनं। ठीक आहे, कॅटेगरी OBCचा जर विचार केला तर 14 लोकांची लिस्ट याच्यात वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे। पहिल्या नंबरला 181 मार्क आणि 14व्या नंबरला 146.36 मार्क आहे। ठीक आहे, स्पोर्ट पर्सन आहे। याच्यानंतर प्रत्यक्ष यादी जी आहे ती 25व्या लोकांची लिस्ट लावण्यात आली OBC कॅटेगरीमध्ये
तर शेवटचा जो कॅन्डिडेट आहे 106.08 मार्काचा तुम्हाला याच्यात दिसत आहे. ठीक आहे. BJA जर विचार केला आपण तर पहिल्या नंबरला जो कॅन्डिडेट आहे वेटिंग लिस्टमध्ये 175.56 मार्काचा आहे आणि 8व्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे 108 मार्काचा आहे BJA PT मधनं. ठीक आहे. NTB पहिल्या नंबरला जो कॅन्डिडेट आहे तो आहे 173.80 मार्क आणि 5व्या नंबरला जो कॅन्डिडेट आहे 164.78 मार्क आहे. कॅटेगरी NTCचा जर विचार केला तर पहिल्या नंबरचा कॅन्डिडेट 180.47 मार्क आणि 7व्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे 9व्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे याच्यात NTCमधनं 186.84 मार्क PT तुम्हाला दिसत आहे. NTD जर विचार केला मित्रांनो तर पहिल्या नंबरचा कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये 176.02 आणि 7व्या नंबरचा कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये एक सर्व्हिसमॅन 140.47. ठीक आहे. SBC कॅटेगरीचा जर विचार केला तर पहिल्या नंबरचा कॅन्डिडेट जो आहे तो 173.39 मार्क वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि 7व्या नंबरचा जर विचार केला मित्रांनो लास्ट SBC 96.28 मार्क एक सर्व्हिसमॅन करता आहे. SC कॅटेगरीचा जर विचार केला पहिल्या नंबरचे जे कॅन्डिडेट 177.73 मार्क आहे आणि शेवटचे जे कॅन्डिडेट आहे मित्रांनो शेवटचे कॅन्डिडेट राहणार आहे 20व्या नंबरच्या कॅन्डिडेटला मेलमधनं SC कॅटेगरीत 108.27 मार्क SC कॅटेगरी अगेन्स्ट PT रिझर्वेशन. ठीक आहे. तर याच्यानंतर कॅटेगरी ST आहे. पहिल्या नंबरच्या कॅन्डिडेट जे वेटिंगवर आहे 164.91 मार्क आणि लास्ट नंबरचे जे कॅन्डिडेट आहे 11व्या नंबरचे ST मधून 99.56 मार्क जे आहे ते लागलेले आहे ST PT मधनं. ठीक आहे. तर अशा प्रकारची वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. याच्यानंतर दुसऱ्या पदाची वेटिंग लिस्ट बघूया आणि सिलेक्शन लिस्टची निवड यादी आणि सिलेक्शन लिस्ट निवड यादी म्हणजे सिलेक्शन लिस्ट आहे मित्रांनो. ती आहे वरिष्ठ लिपिक पदाची एकूण पदसंख्या 31 होत्या आणि ओपनमधनं याच्यामध्ये ज्या जागा होत्या त्या ओपनमधल्या EWS मधल्या अशा टोटल जागा जर पकडल्या आपण तर टोटल 31 लोकांची यादी याच्यात लावण्यात आलेली आहे. निवड यादी सिलेक्शन लिस्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॅटेगरी OBC आहे. OBC कॅटेगरीमध्ये 1 2 3 4 लोकांना घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये OBC कॅटेगरीमध्ये त्यांचा पहिला नंबरला आहे तो 182 मार्काचा OBC जनरलमधनं आहे आणि 4 नंबरला जे आहे ते 156 आहे OBC एक सर्व्हिसमॅनमधून. BJAला एक कॅन्डिडेट आहे आणि त्यांचा आहे 184 मार्क. NTBला जे आहे 184 मार्क. NTCला 184 मार्क. NTDला 184 मार्क. SBCला 180 मार्क. म्हणजे BJA NTB NTC आणि NTD 184 मार्क जनरलचा कट ऑफ क्लोज झालेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर कॅटेगरी SCचा जर विचार केला तर आपण 180 मार्क आणि 4था नंबरचा जो कॅन्डिडेट 150 मार्क एक सर्व्हिसमधनं क्लोज झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी हाय कट ऑफ याच्यात लागलेला आहे. ST कॅटेगरीचा जर विचार केला मित्रांनो तर ST कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पहिल्या नंबरला जो कॅन्डिडेट आहे 178 मार्क ST जनरल. दुसऱ्या नंबरला जो कॅन्डिडेट आहे 176 ST जनरल आणि तिसऱ्या नंबरला ST LDS म्हणजे लेडीजची जी जागा आहे त्यांना 162 मार्कावर क्लोज झालेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर याची वेटिंग लिस्ट जर आपण बघितली तर वेटिंग लिस्ट बघू शकता मित्रांनो वरिष्ठ लिपिक पदाची प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट आहे. एकूण पदसंख्या 31 आहे. याच्यामध्ये ओपन करता 16 लोकांचे नाव लावण्यात आलेले आहे. याच्यामध्ये पहिल्या नंबरला जे कॅन्डिडेट आहे त्यांना 186 मार्क आहेत आणि 16व्या नंबरला जे वेटिंग लिस्ट ओपन PT मध्ये आहे फिमेल कॅन्डिडेट त्यांना 122 मार्क आहे. ठीक आहे. कॅटेगरी EWSचा विचार केला तर वेटिंग लिस्टमध्ये 5 लोकांची नावे तुम्हाला याच्यात दिसत असेल तर 5 लोकांमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये तर पहिल्या नंबरच्या कॅन्डिडेटला 182 मार्क आहे आणि 5व्या नंबरच्या कॅन्डिडेटला 170 मार्क EWS आहे. ठीक आहे. म्हणजे लेडीजमधनं आहे. कॅटेगरी OBCचा जर विचार केला तर पहिल्या नंबरच्या कॅन्डिडेटला 182 मार्क आणि 7व्या नंबरच्या कॅन्डिडेटला 150 मार्क एक सर्व्हिसमॅनमधनं म्हणजे टोटल जे 7 लोकांची यादी लावण्यात आलेली आहे. BJAमध्ये 2 लोकांची यादी लावण्यात आलेली आहे मित्रांनो. पहिल्या कॅन्डिडेटला 182 मार्क आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला 182 मार्क. ठीक आहे. तर दोघांची 182 सेम आहे आणि याच्यानंतर जर वेटिंग लिस्टमध्ये 182 मार्क समान असून जर पहिल्या नंबरला ज्या कॅन्डिडेटचं नाव दिलं आहे निश्चितच तो वयाने मोठा असेल त्याच्यामुळे त्याला पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. NTBमध्ये सुद्धा 184 आणि 180 मार्काचे जे आहे ते 2 कॅन्डिडेट आपल्याला दिसत आहे. NTCमध्ये 184 182 मार्काचे 2 कॅन्डिडेट आहे. NTDमध्ये 182 176 मार्काचे 2 कॅन्डिडेट आहे. SBCमध्ये 178 176 मार्काचे 2 कॅन्डिडेट आपल्याला बघायला मिळत आहे. याच्यानंतर कॅटेगरी SCचा जर विचार केला मित्रांनो ते SC कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता टोटल 9 लोकांची यादी लावण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 178 तुम्हाला दिसत असेल तर जे प्रेफरन्स दिला जातो तो वयाने मोठा असलेल्या विद्यार्थ्यांना अगोदर दिला जातो. त्याच्यामुळे 178 मार्क 3 जरी तुम्हाला सेम दिसत असेल तर ज्या विद्यार्थी पहिल्या नंबरला त्या तो निश्चितच वयाने मोठा असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता 9व्या नंबरला जो कॅन्डिडेट आहे तो दिव्यांगमधनं 168 मार्कावर आहे. ST कॅटेगरीचा जर विचार केला मित्रांनो तर 5 लोकांची प्रत्यक्ष यादी याच्यात लावण्यात आलेली आहे.
आहे आणि याच्यामध्ये 176 मार्क फर्स्ट आणि 152 मार्क लास्ट आहे. याच्यामध्ये 152 मार्क जे आहे ते LDS म्हणजे लेडीज रिझर्वेशन आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या जे आहे प्रत्यक्ष याद्या आणि निवड याद्या जाहीर झालेल्या मित्रांनो. कारागृह विभागाच्या सर्व याद्या टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेला आहे. टेलिग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणखी काही माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य निरंतर केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.